तर भाजप आमदार सुरेश धस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। त्यांच्या याच राजकीय वैराच्या अनेक कहाण्या बीड जिल्ह्यामध्ये चर्चेल्या जातात। एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धसांनी मुंडेंविरोधात आरोपांची राळ उठवली, पण याच धसांनी नुकतीच धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। या दोघांमधील राजकीय नातं नेमकं काय आहे पाहूया, याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। धनंजय मुंडे आणि सुरेश धस बीड मधल्या राजकारणातले हे दोन मोठे नेते, दोघेही महायुतीमध्ये, एक राष्ट्रवादी आणि दुसरे भाजपचे। पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धसांनी मुंडेंसमोर अडचणींचा डोंगर उभा केलाय। 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे, असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। त्याच्यामुळं हे सुपर आका, सुपर पालकमंत्री, आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे। कधी काळी राष्ट्रवादी पक्षामध्ये एकत्र काम केलेले सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे आता एकमेकांचे राजकीय वैरी आहेत का मित्र, हा खरा तर प्रश्नच आहे। भाजपमध्ये असताना धनंजय मुंडेंना जी पदं मिळाली ती सुरेश धसना कधी मिळू शकली नाही। ते युवा मोर्चाचं अध्यक्षपद असेल की आमदारकी असेल की काही असेल, ते सुरेश धसांना मिळालं नाही आणि धनंजय मुंडेंना मिळालं। हाच खरा दोघांच्या मधला मुख्य वादाचा विषय आहे। तसं मुंडे परिवारासोबतचे सुरेश धसांचे संपर्क ऊन सावलीच्या संबंध ऊन सावलीच्या खेळासारखे आहेत, कधी उन्हात तर कधी सावलीत। तसंच या मुंडेंच्या दुसऱ्या पिढीत सुद्धा याच संबंधाचं उतरलेलं आहे। बीडच्या राजकारणामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातलं राजकीय वैर नेमकं काय आहे यावरही एक नजर टाकूया। 2005 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीपासून दोघांमध्ये वैर निर्माण झाला। 2009 साली धनंजय मुंडेंवर आरोप करत सुरेश धसांनी भाजप सोडली, पण पुढे राष्ट्रवादीत आल्यानंतर धस पुन्हा भाजपमध्ये गेले। 2017 साली जिल्हा परिषदेमध्ये धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला, पण धसांच्या पाठिंब्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष बनला। विधान परिषद निवडणुकीतही धसांनी धनंजय मुंडेंच्या उमेदवाराचा पराभव केला होता। धस आणि मुंडेंमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय कुरघोडी सुरूच आहे। मध्यंतरी सुरेश धस यांच्या पत्नीवर जामिनाच्या वादातून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी बीडचे पालकमंत्री होते धनंजय मुंडे, त्यामुळे मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडनेच आपल्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याचा संशय धस यांना होता। आष्टी पाटोदा या मतदारसंघ जो सुरेश धसांचा मतदारसंघ आहे, तिथून वाल्मिक कराड यांनी निवडणूक लढण्याची तयारी या ठिकाणी सुरू केली होती आणि त्याचं कारण होतं की तिथे वंजारा समाजाचं खूप सारं मतदान या ठिकाणी आहे। आपण निवडणुकीत जर पाहिलं असेल तर या ठिकाणी धसांनी आरोप केलेला होता की पंकजा मुंडे यांनी मला मदत केली नाही तर अन्य अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मदत केली आणि त्यांचा रोष सुद्धा वंजारा मतदारसंघावरच होता। त्यामुळे वंजारा मतदारसंघ जर वेगवेगळे लढले तर तिथून आमदार होऊ शकतो आणि तशा प्रकारची तयारी वाल्मिक कराडने सुरू केली होती असं देखील बोललं जात होतं। याविषयी वाल्मिक कराडला विचारलं देखील गेलं, मात्र त्यांनी नकार जरी दिला असला तरी ही दोन मुख्य वादाची जी कारणं आहेत ती बीडमध्ये या दोघांचीच, म्हणजे सुरेश धस वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या वादाची मानली जातात। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस मुंडेंविरोधात आणखीनच आक्रमक झाले। त्यांनी मुंडेंना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। मात्र याच दरम्यान धसांनी मुंबईत घेतलेली धनंजय मुंडेंची भेट ही चर्चेचा विषय ठरली आणि आता हीच भेट धसांना अडचणीत आणणारी ठरतीये। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।